मित्रांनो, तुम्हा सर्वांचा स्टडी लॉज या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत मेजरमेंट ऑफ मॅटरचा एक्सरसाइज। चला तर सुरुवात करूया। मेजरमेंट ऑफ मॅटरचा आपण बघणार आहोत आता एक्सरसाइज। एक्सरसाइज मध्ये सर्वात आधी क्वेश्चन काय आहे, गिव्ह एक्झाम्पल। आता इथे आपल्याला काहीतरी दिले आहे टर्म्स आणि आपल्याला त्याचे एक्झाम्पल द्यायचे। जसं बघा इथे काय दिलंय, सर्वात आधी पॉझिटिव्ह रॅडिकल। पॉझिटिव्ह रॅडिकल म्हणजे काय होतं बरं, ज्या आयन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, जसं Na+। आता पॉझिटिव्ह आयन बनतं कसं, जेव्हा एखादा एलिमेंट एखादा ऍटम जेव्हा आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, म्हणजे काय इलेक्ट्रॉन लूज करतो, तेव्हा काय बनतो तो पॉझिटिव्ह आयन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह रॅडिकल। पॉझिटिव्ह रॅडिकलला अजून आपण काय म्हणतो, बेसिक रॅडिकल। बघा तर आपण याचा आन्सर काय लिहिणार, Na काय असतं सोडियम, K+ पोटॅशियम आयन। हे कुठून लिहित आहोत आपण जो लास्ट टाइम रॅडिकलचा चार्ट बघितला होता, ज्यामध्ये बेसिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल लिहिलं होतं, तर त्यामधले आपण इथे एक्झाम्पल घेतले आहे। नेक्स्ट बघा बी, बेसिक रॅडिकल। आता बेसिक रॅडिकल काय होणार, जे पॉझिटिव्ह रॅडिकल आहे तेच बेसिक रॅडिकल। यामध्ये तुम्ही डिफरंटली लिहू शकता, जसं Na+ सोडियम आयन, K+ पोटॅशियम आयन, Ag+। Ag म्हणजे काय होत होतं, सिल्वर। बघा इथे सिल्वर आयन लिहिलं आहे। तर ज्या आयनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला काय म्हणू आपण, पॉझिटिव्ह रॅडिकल, अदरवाइज बेसिक रॅडिकल। नंतर बघा काय लिहिलं आहे, कंपोजिट रॅडिकल। आता कंपोजिट म्हणजे काय होतं, ज्या कोणत्या रॅडिकल मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत। बघा सल्फेट मध्ये 2 एलिमेंट्स आहे, एक आहे सल्फर आणि दुसरा आहे ऑक्सिजन। तर हा काय झाला कंपोजिट रॅडिकल। आणि नेक्स्ट एक्झाम्पल म्हणून आपला NH4+, यामध्ये सुद्धा एक आहे नायट्रोजन आणि एक आहे हायड्रोजन, म्हणजे हा काय झाला कंपोजिट रॅडिकल। नंतर बघा मेटल विथ व्हेरिएबल व्हॅलेन्सी। आपण व्हेरिएबल व्हॅलेन्सीचा कन्सेप्ट बघितला होता, त्यामध्ये काय होतं, आपल्याला काही एक्झाम्पल दिले होते जे वेगळे व्हॅलेन्सी शो करतात, म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी शो करतात। बघा काय काय आहेत ते, पहिला आहे आयरन, तो 2 मध्ये पण दाखवतो, त्याची व्हॅलेन्सी एकतर 2 असेल किंवा 3 असेल। आता जेव्हा तो 2 आहे त्याला काय म्हणतो आपण फेरस। आता जेव्हा त्याची व्हॅलेन्सी 3 आहे त्याला काय म्हणतो आपण फेरिक। ठीक आहे। तसंच कॉपर बघा, कॉपरची जेव्हा व्हॅलेन्सी 1 आहे त्याला आपण Cu+ म्हणत आहोत। आता जेव्हा 2 आहे त्याला आपण क्युप्रिक म्हणत आहोत। नंतर बघा आपला लास्ट एक्झाम्पल काय आहे, मर्क्युरी। मर्क्युरीला अजून नाव काय, हायड्रागायरम। नंतर बघा Hg+ म्हणजे काय, तिथे व्हॅलेन्सी किती आहे 1, तर त्याला आपण काय म्हणतो मर्क्युरस। आणि जेव्हा त्याची व्हॅलेन्सी 2 आहे त्याला आपण काय म्हणत आहोत मर्क्युरिक। तर हे झालं मेटल्स विथ व्हेरिएबल व्हॅलेन्सी। नंतर बघा बायव्हॅलेंट ऍसिडिक रॅडिकल। बायव्हॅलेंट म्हणजे काय, की ज्या मेटल्सची व्हॅलेन्सी किती असेल 2, बाय म्हणजे काय होतं 2, तर असे ऍसिडिक रॅडिकल ज्यांची व्हॅलेन्सी 2 आहे, तर जसं आपलं ऑक्सिजन O2-, ऑक्साइड H2-, सल्फाइड, हे काय आहेत ऍसिडिक रॅडिकल आहेत। नंतर बघा काय आहे लास्ट, ट्रायव्हॅलेंट बेसिक रॅडिकल। ट्रायव्हॅलेंट म्हणजे काय होईल इथे, आता ज्याची व्हॅलेन्सी किती असेल 3, म्हणून इथे काय लिहिलं आहे ट्रायव्हॅलेंट बेसिक रॅडिकल। आता बेसिक म्हटलं आहे म्हणजे कोणते रॅडिकल येतील, पॉझिटिव्ह रॅडिकल। तर इथे काय आहे ॲल्युमिनियम Al3+ आणि क्रोमियम Cr3+। तर हे झाले आपले एक्झाम्पल। हे आपण सर्व जे ऍसिडिक बेसिक रॅडिकल जे शिकलो होतो लास्ट लेक्चर मध्ये, त्यामधलेच एक्झाम्पल आपण इथे घेतले आहे। नंतर बघा काय आहे क्वेश्चन, राइट सिम्बॉल ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स अँड द रॅडिकल ऑब्टेन फ्रॉम देम अँड इंडिकेट द चार्ज ऑन द रॅडिकल। आपल्याला खाली काहीतरी एलिमेंट्स दिलेले आहेत,
त्यांचे आपल्याला सिम्बॉल लिहायचे आहे. जर ते व्हेरिएबल व्हॅलेन्सी शो करत आहेत तर ते सुद्धा लिहायचे आहे आणि त्यावरचं आयनचं चार्ज, तर यावर एक चार्ज आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चार्ट बनवायचा आहे. मर्क्युरी, पोटॅशियम, नायट्रोजन, कॉपर, सल्फर, कार्बन, क्लोरीन, ऑक्सिजन. आता आपण काय केलं, याला चार्ट मध्ये पुट केलं आहे. सर्वात आधी एलिमेंट्स मर्क्युरी, पोटॅशियम, नायट्रोजन, कॉपर, सल्फर, कार्बन, क्लोरीन अँड ऑक्सिजन. आता नेक्स्ट आपण काय लिहिणार, याचे सिम्बॉल. मर्क्युरीचा सिम्बॉल काय असतो, Hg, पोटॅशियमचा K, नायट्रोजनचा N, कॉपरचा Cu, सल्फरचा S, कार्बनचा C, क्लोरीनचा Cl आणि ऑक्सिजनचा काय असतं O. आता त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय की त्यांचे कोणकोणते रॅडिकल्स आढळतात, म्हणजे ते कोणकोणती व्हॅलेन्सी शो करतात. +1 करतात, +2 करतात, +3 करतात. तर बघा आपला मर्क्युरी कोणकोणत्या स्टेट मध्ये आढळतो, एक Hg+ आणि एक Hg2+. Hg+ आहे तेव्हा त्याचं नाव मर्क्युरस असतं. आता जेव्हा Hg2+ आहे त्याचं नाव असतं मर्क्युरी. आता बघा चार्ज ऑन रॅडिकल म्हणजे काय की या रॅडिकलवर किती चार्ज आहे, बघा Hg+1 आहे तर +1 लिहिलं आपण. जसं आता इथे Hg2+ आहे तर इथे काय लिहिलं, 2+. नेक्स्ट बघा पोटॅशियम, पोटॅशियमचा फक्त एकच आढळतो K++ आहे म्हणजे 1+1 आहे तर त्याचा चार्ज काय येईल, +1. नंतर नायट्रोजन, नायट्रोजनचं बघा N3-. आता 3- आहे म्हणजे काय की तो आपले इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेत आहे, दुसऱ्याकडून त्याचे इलेक्ट्रॉन मागत आहे म्हणून त्याच्यावर मायनस साइन आहे. आणि 3 म्हणजे काय की तो 3 इलेक्ट्रॉन घेत आहे, ठीक आहे, आणि त्याची व्हॅलेन्सी किती असेल, 3. तर याला आपण म्हणतो N3- ला नायट्राइड. आता या रॅडिकलवर चार्ज किती दिसत आहे, 3-, तर आपण काय लिहिलं, -3. जर तुम्हाला इथे असं विचारलं असेल की या रॅडिकलची व्हॅलेन्सी सांगा तर Hg+ ची काय असती 1, Hg2+ ची 2, K+ ची 1 आणि N ची काय असती -3 का नाही. आपण व्हॅलेन्सी फक्त होल नंबर मध्ये लिहितो म्हणून याची व्हॅलेन्सी किती असते, फक्त 3. नंतर बघा काय लिहिलं आहे, कॉपर, कॉपरचा सिम्बॉल Cu. आता जेव्हा तो +1 मध्ये आहे त्याला आपण Q+ म्हणतो, +2 मध्ये आहे तेव्हा Q'. आता या रॅडिकलवर चार्ज किती, +1, या रॅडिकलवर चार्ज +2. नंतर बघा सल्फर S, याचा कोणता आढळतो, S2- म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे, 2 आणि मायनस म्हणजे काय, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत आहे. याला काय म्हणतो आपण, सल्फाइड. आता याचा चार्ज किती असणार, S2- म्हणजे -2. नंतर बघा कार्बन. आता कार्बनची व्हॅलेन्सी इथे आपल्याला रॅडिकल दिलेलंच नाही का बरं, बघा आपल्याला कार्बनचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे. काय असतं कार्बनचा ऍटॉमिक नंबर, 6. आता आपण याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार 2,4, ठीक आहे. आता बघा आपला ऑक्टेट रूल नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा फॉर्म मध्ये, 2,8 या फॉर्म मध्ये हवा. आता बघा याकडे 4 आहे. आता हा काय करेल, एकतर 4 देईल किंवा 4 घेईल, पण याच्याकडे काय आहे, 4 हा देतही नाही आणि घेतही नाही म्हणून याचा रॅडिकल आढळत नाही आणि याच्यावर कोणताही चार्ज नाही म्हणून याची व्हॅलेन्सी काय असते, 0 असते, ठीक आहे. नंतर बघा क्लोरीन, क्लोरीनचा सिम्बॉल Cl. मग आहे क्लोराइड, -1 म्हणजे दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेत आहे, क्लोराइड, त्याचा चार्ज -1. नंतर ऑक्सिजन, ऑक्सिजनचं काय आढळतो, ऑक्साइड, -2, याचा चार्ज काय येईल, -2. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. पुढे बघूया. इथे काय लिहिलं आहे, क्वेश्चन 3, राईट द स्टेप्स इन डिड्युसिंग द केमिकल फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. काय लिहायचं आपल्याला, स्टेप्स लिहायचे आहेत. आपण जेव्हा एखाद्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला काढत आहोत त्यासाठी आपल्याला स्टेप्स लिहायचे आहे की आपण कोणकोणत्या स्टेपनी त्याचा केमिकल फॉर्म्युला काढलेला आहे. बघा काय लिहिलंय सर्वात आधी, सोडियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, फेरिक फॉस्फेट,
कॅल्शियम ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता हे जेवढे काही कंपाऊंड आपल्याला दिलेले आहेत या सर्वांचे आपल्याला स्टेप वाईज केमिकल फॉर्म्युला काढायचा आहे. तर बघा इथे स्टेप्स लिहिलेले आहेत. सर्वात आधी आपण काय बघू, सोडियम सल्फेट. स्टेप 1 टू राईट द सिम्बॉल ऑफ रेडिकल. काय लिहायचं आपल्याला, रॅडिकलचा सिम्बॉल. आता आपल्याला सोडियम सल्फेट आहे, सोडियम माहिती आहे तुम्हाला Na असतो आणि सल्फेट म्हणजे काय असतं, SO4 झाला. तर यामधले रॅडिकल कसे शोधायचे, जो लेफ्ट साइडला असतो तो काय असतो, बेसिक रॅडिकल आणि जो राईट साइडला असतो तो असतो ऍसिडिक रॅडिकल. बघा इथे लिहिलं आहे बेसिक रॅडिकल ऑन लेफ्ट साइड अँड ऍसिडिक रॅडिकल ऑन राईट साइड. तर आपण काय लिहू, आपण त्याच फॉर्म मध्ये इथे लिहूया Na आणि राईट साइडला SO4. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट स्टेप काय म्हणत आहे, स्टेप 2 टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. आता हे जे काही आपण रॅडिकल लिहिलेले आहे यांच्या खाली आपल्याला त्याची व्हॅलेन्सी लिहायची आहे. आता बघा आपल्याला कसं माहित असणार, SO4 ची म्हणजे सल्फेटची व्हॅलेन्सी किती आहे. आपल्याला जो चार्ट दिलेला आहे ऍसिडिक बेसिक रॅडिकल मध्ये, त्यामध्ये बघा ह्या रॅडिकलवर चार्ज दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्वांमध्ये जे काही कंपाऊंड दिलेले आहेत त्या सर्वांचा तुम्हाला सिम्बॉल किंवा जो रॅडिकलचा जो चार्ज आहे तो कुठे मिळेल, त्या टेबलमध्ये. तर बघा या टेबलमध्ये सल्फेटचं किती आहे, सल्फेटचा आहे व्हॅलेन्सी 2. का बरं, कारण याच्यावर चार्ज किती आहे, -2. म्हणजे काय, या सल्फेटची व्हॅलेन्सी किती असणार, 2. आता तसंच सोडियमचं बघा, सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे, +1. तर इथे काय येईल, 1. तर हे झालं आपलं व्हॅलेन्सी. आता बघा पुढची स्टेप, स्टेप 3 टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय ॲरो इन नंबर ऑफ रेडिकल्स. आता काय करायचं आपल्याला, क्रिस क्रॉस म्हणजे यांना असं मल्टिप्लाय करायचं आहे. सोडियमनी Na 2 ला म्हणजे Na2 आणि सल्फेटनी 1 ला. तर यामध्ये काही चेंज होणार नाही, म्हणजे आपलं काय येईल, Na2SO4. आणि या स्टेपद्वारे आपण आपला सोडियम सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काढलेला काय आहे, Na2SO4. ठीक आहे. आता बघा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पोटॅशियम नायट्रेट. आता आपण ते स्टेप इथे लिहिणार, मी स्टेप लिहिलेले नाही, आपण इथे डायरेक्ट लिहिणार आहोत. बघा सर्वात आधी आपल्याला काय लिहायचा होता, रॅडिकल्स लिहायचे होते. लेफ्ट साइडला बेसिक रॅडिकल, राईट साइडला ऍसिडिक रॅडिकल. आता आपल्याला पोटॅशियमचा सिम्बॉल माहिती आहे काय असतं, K. नायट्रेट म्हणजे काय असतं, NO3. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांना सेपरेटली लिहायचं आहे, KNO3. त्यानंतरची स्टेप काय आहे आपली, की या दोघांच्या खाली त्यांची व्हॅलेन्सी लिहायची आहे. आता आपल्याला व्हॅलेन्सी बघण्यासाठी टेबल बघावं लागेल. तर पोटॅशियमची व्हॅलेन्सी किती आहे, +1. NO3 बघा, NO3 कुठे आहे, NO3, तर याची व्हॅलेन्सी आहे 1. म्हणजे दोघांची पण सेम व्हॅलेन्सी आहे. तर जेव्हा आपण यांना मल्टिप्लाय करू तर काय येईल आन्सर, KNO3. कसं लिहिणार आपण, KNO3. आणि हा झाला आपला पोटॅशियम नायट्रेटचा केमिकल फॉर्म्युला. आता बघा नेक्स्ट काय आहे, फेरिक फॉस्फेट. फेरिक म्हणजे काय, आयरन, आणि फॉस्फेट म्हणजे काय, बघा सल्फेट म्हणजे काय होतं, SO4. सल्फेट वरून सल्फर प्लस ऑक्साइड, तसंच फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस प्लस ऑक्साइड. तर जसं सल्फेट आहे तसं काय आहे, फॉस्फेट. आता आपल्याला कशाचा फॉर्म्युला लिहायचा आहे, फेरिक फॉस्फेट. आता आपण तेच स्टेप फॉलो करणार. फेरिक म्हणजे आपला आयर्न, फॉस्फेट PO4
आता आपण यांची व्हॅलेन्सी याच्या खाली लिहिणार. लेफ्ट साइडचा आपला बेसिक रॅडिकल आहे आणि राईट साइडचं काय आहे, ऍसिडिक रॅडिकल. आता आपल्याला याची व्हॅलेन्सीज पाहायची आहे. Fe ची व्हॅलेन्सी काय आहे 3 आणि आपल्या फॉस्फेटची व्हॅलेन्सी किती आहे 3. म्हणजे बघा यामध्ये सुद्धा दोघांची व्हॅलेन्सी सेम आहे. Fe ची पण 3 आहे आणि फॉस्फेटची पण 3 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यांना दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. काय होईल आन्सर Fe3 PO4 3. पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन्ही ते सेम सेम आहे तर आपण त्याला 3 नी डिवाइड करून दोघांचा आन्सर 1 1 करू शकतो. तर काय येईल, या दोघांना 3 नी डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 1:1. तर आपला आन्सर काय येईल FePO4. ठीक आहे, हा झाला आपला फेरिक फॉस्फेटचा केमिकल फॉर्म्युला. चला तर आता आपण बघूया नेक्स्ट काय आहे, कॅल्शियम ऑक्साईड. आता आपण याचं काय लिहूया, आधी फॉर्म्युला लिहूया. कॅल्शियमचा सिम्बॉल काय असतं Ca आणि ऑक्साईड म्हणजे काय ऑक्सिजन. काय येईल मग याचा फॉर्म्युला CaO. आता लेफ्ट साइडला आपण बेसिक रॅडिकल लिहिणार आणि राईट साइडला ऍसिडिक रॅडिकल लिहिणार Ca आणि O. आता यांच्या व्हॅलेन्सीज लिहिणार. Ca ची व्हॅलेन्सी किती असते 2. ठीक आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते 2. यावर चार्ज असतो +2, यावर चार्ज असतो -2. पण आपण व्हॅलेन्सी मध्ये होल नंबर घेतो तर काय येईल 2 and 2. आता काय करणार आपण, यांना क्रॉस मल्टिप्लाय. आता दोन्ही सेम आहे तर दोघांना 2 2 नी डिवाइड केले तर काय येईल आन्सर 1 1 म्हणजे 1:1. तर काय होईल कॅल्शियम ऑक्साईड. हा आपला केमिकल फॉर्म्युला होईल कशाचा, कॅल्शियम ऑक्साईडचा. नंतर बघा काय आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियमचं सिम्बॉल काय असतं Al आणि हायड्रॉक्साईड म्हणजे काय OH. ठीक आहे, तर ॲल्युमिनियम आणि हायड्रॉक्साईड. आता आपण काय लिहिणार यांच्या व्हॅलेन्सीज. आता आपण चार्ट मध्ये बघूया. Al ची व्हॅलेन्सी किती असते ॲल्युमिनियमची, याच्यावर सिम्बॉल असतो 3+ म्हणजे याची व्हॅलेन्सी किती असेल 3 आणि OH वर काय असतो सिम्बॉल -1 तर याची व्हॅलेन्सी किती असेल 1. आता आपण यांना काय करणार मल्टिप्लाय. काय येईल Al × 1 Al आणि OH × 3 OH3. ठीक आहे, तर हा झाला आपला केमिकल फॉर्म्युला ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट बघा काय आहे कॅल्शियम कार्बोनेट. काय लिहिणार आपण आता Ca म्हणजे कॅल्शियम, कार्बोनेट म्हणजे काय होतं आपलं CO2 म्हणजे काय होतं कार्बन डायऑक्साईड आणि कार्बोनेट म्हणजे काय होतं CO3. ठीक आहे, आता बघा Ca ची व्हॅलेन्सी मी सांगितली 2 असते. कार्बोनेटची व्हॅलेन्सी बघूया काय आहे 2 म्हणजे याचा फॉर्म्युला सुद्धा काय होईल CaCO3. केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. नंतर बघा सोडियम डायक्रोमेट. सोडियम म्हणजे Na आणि डायक्रोमेट म्हणजे बघा इथे क्रोमेट दिसत आहे म्हणजे क्रोमियम असेल आणि डाय आहे म्हणजे काय 2 असतील. बघा काय दिलाय डायक्रोमेटचा Cr2O7. हा कंपोजिट रॅडिकल आहे कारण यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत. आता बघा याची व्हॅलेन्सी Na ची 1 असते आपल्याला माहिती आहे. Cr2O7 ची यावर -2 चार्ज आहे म्हणजे काय की याची व्हॅलेन्सी किती असेल 2. आता यांना आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार तर काय येईल Na2 Cr2O7. हा झाला आपला केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम डायक्रोमेट. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे
राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड एक्सप्लेन युअर आन्सर. काय म्हटलं आहे, आपल्याला इथे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहे आणि आपला जो आन्सर आहे तो एक्सप्लेन करायचा आहे. बघा पहिलं काय आहे, एक्सप्लेन हाऊ एलिमेंट्स सोडियम इज मोनोव्हॅलेंट. काय म्हटलं आहे, एलिमेंट सोडियम हा मोनोव्हॅलेंट कसं आहे. आपल्याला माहिती आहे सोडियमची व्हॅलेन्सी 1 असते, म्हणजे काय की तो मोनोव्हॅलेंट आहे. आता बघा तो का बरं मोनोव्हॅलेंट आहे तो आपण एक्सप्लेनेशन लिहिलेला आहे. द नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन दॅट इज ॲटॉमिक नंबर इन सोडियम ॲटम इज 11. आपल्याला माहिती आहे सोडियम ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 11. Therefore the electronic configuration, आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण माहिती आहे काय असतं, 281. नंतर बघा इन केमिकल रिएक्शन सोडियम ॲटम हॅज कॅपॅसिटी टू गिव्ह अवे 1 इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे ॲटम सोडियम ॲटम कडे 1 इलेक्ट्रॉन असतो आउटर मोस्ट शेल मध्ये, म्हणून तो काय करतो आपला 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. त्याच्याकडे कॅपॅसिटी असते की तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती आहे 1 फ्रॉम इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट टू फॉर्म Na+, आणि 1 इलेक्ट्रॉन देईल तर 1 पॉझिटिव्ह चार्ज येईल. जर तो 2 दिलं असतं तर किती पॉझिटिव्ह चार्ज असते 2. आयन विथ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28. आणि जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तर त्याच्याकडे काय असेल 28. हा काय आहे, स्टेबल कॉन्फिगरेशन आहे जो नोबल गॅसचा असतो. नंतर बघा ॲज सोडियम ॲटम गिव्स अवे 1 इलेक्ट्रॉन अँड कटायन ऑफ सोडियम इज फॉर्म. आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तो काय बनेल, कटायन. कटायन म्हणजे काय असतं, पॉझिटिव्हली चार्ज आयन. जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन देत आहे तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येत आहे, पॉझिटिव्ह चार्ज येत आहे म्हणजे तो कटायन बनत आहे. हेन्स द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1 अँड देअरफॉर द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलेंट. त्याची व्हॅलेन्सी 1 असल्यामुळे तो एकच इलेक्ट्रॉन डोनेट करत असल्यामुळे तो काय आहे, मोनोव्हॅलेंट ॲटम आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, M is a bivalent metal. Write down the step to find chemical formula of its compound formed with radical, sulfate and phosphate. काय म्हटलं इथे, आता आपल्याला सपोज करायचं आहे की एक M मेटल आहे, तो कोणता मेटल आहे, बायव्हॅलेंट, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती असेल 2 असेल. पुढे काय म्हटलं आहे, आपल्याला त्याच्या केमिकल फॉर्म्युला लिहायचा आहे जेव्हा तो सल्फेट सोबत कंबाईन होत आहे आणि जेव्हा तो फॉस्फेट सोबत कंबाईन होत आहे तेव्हा त्याचा केमिकल फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे, जसे आपण मागे कॅल्शियम ऑक्साइड वगैरे जे काढलं तेच आपल्याला इथे M सल्फेट, M फॉस्फेट यासाठी केमिकल फॉर्म्युला काढायची आहे. बघूया, M इज अ बायव्हॅलेंट मेटल म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. फॉलोइंग, आता आपण खाली इथे स्टेप्स लिहिले आहेत कारण तिथे लिहिले आपल्याला की स्टेप वाईज काढायचं आहे. आता आपल्याकडे M मेटल आहे आणि ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं असतं, रॅडिकल मध्ये, म्हणजे बेसिक रॅडिकल लेफ्ट साइडला आणि ऍसिडिक रॅडिकल राईट साइडला. आता आपल्याकडे काय आहे MsO4, तर M आपला काय आहे, बायव्हॅलेंट आहे, तर आपण याला कटायन म्हणू, म्हणजे हा बेसिक रॅडिकल आहे तर आपण याला लेफ्ट साइडला लिहिलं. सल्फेट आपला ऍसिडिक रॅडिकल आहे, आपण याला राईट साइडला लिहिलं. आता नेक्स्ट स्टेप काय असते, त्याची व्हॅलेन्सी आपल्याला त्याच्या बिलो लिहायची असते. आता M ची व्हॅलेन्सी किती आहे, जेव्हा त्याचं नाव आपल्याला काय सांगितलं आहे, बायव्हॅलेंट मेटल, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 2 असणार. आणि आपण सल्फेटची व्हॅलेन्सी बघितली, सल्फेटची व्हॅलेन्सी काय आहे, SO4 2-, यावर 2- असं चार्ज आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे 2. आता बघा दोन्हीचं व्हॅलेन्सी सेम आहे, म्हणजे काय याला 2 ने डिवाइड केलं आणि याला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर 1:1 येईल. म्हणजे याचा केमिकल फॉर्म्युला काय येईल, जेव्हा आपण MsO4 आता जेव्हा डिवाइड केलं तर 1 आहे ना, म्हणजे याला जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करू तर आपला आन्सर काय येईल MsO4. तर हा काय झाला आपला M सल्फेट.
ठीक आहे, हा आपला केमिकल फॉर्म्युला. आता झालं हे जेव्हा तो सल्फेट सोबत कंबाईन होता. आता आपल्याला काढायचा आहे जेव्हा तो फॉस्फेट सोबत कंबाईन होता. काय लिहिलंय आता बघा, तेच स्टेप्स लिहायचे आपल्याला. आधी आपल्याला बेसिक रॅडिकल लेफ्ट साइडला लिहायचा आहे आणि ऍसिडिक रॅडिकल राईट साइडला. आता आपला रॅडिकल काय आहे, बेसिक रॅडिकल M, आणि आपल्याला आता फॉस्फेट सोबत कंबाईन करायचं आहे म्हणजे PO4N. आता आपण लिहिलं, आता आपल्याला त्यांच्या व्हॅलेन्सीज लिहायचे आहे. M आणि PO4. M बायव्हॅलेंट आहे तर व्हॅलेन्सी 2 असणार आणि PO4 ची व्हॅलेन्सी किती आहे बघा, PO4 ची व्हॅलेन्सी आहे 3 मायनस, म्हणजे काय त्याची व्हॅलेन्सी किती आहे 3. ठीक आहे, आता आपण काय करणार, या दोघांना क्रॉस मल्टिप्लाय करणार. आता क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर M इंटू 3 म्हणजे M3 होईल आणि PO4 इंटू 2 म्हणजे PO4 होल ट्वाइस, झालं M3PO4 ट्वाइस. ठीक आहे, हा झाला आपला केमिकल फॉर्म्युला ऑफ M फॉस्फेट. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय लिहिलं आहे, explain the need for reference atom for atomic mass, give some information about two reference atom. काय म्हटलं आहे आता, एखादा रेफरन्स ॲटम सांगा जो आपल्याला ॲटॉमिक मास काढण्यासाठी हेल्प करतो. आता जेव्हा आपण ॲटम शिकलो, ॲटॉमिक मास शिकलो, तर काय म्हटलं होतं की आपण आधीच्या काळात काहीतरी रेफरन्स ॲटम घेतलं ज्यामुळे आपल्याला शक्य झालं ॲटॉमिक मास काढणं. तर आता आपल्याला तेच रेफरन्स ॲटम लिहायचे आहे ज्या मदतीने आपण ॲटॉमिक मास काढलं. आधीच्या काळात आपण सर्वात आधी हायड्रोजन यूज केला. का बरं, कारण तो सर्वात लाइटेस्ट होता आणि सर्वात पहिले डिस्कवर झालेला ॲटम होता. त्यानंतर आपण काय केलं, कार्बनला घेतला रेफरन्स ॲटम म्हणून. आता बघा काय लिहिलंय आपण, द मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे एखाद्या ॲटमचा जो मास असतो तो काय असतं, न्यूक्लियस मध्ये असतं. ठीक आहे, अँड इट इज ड्यू टू प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आता का बरं, कारण ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्यामुळे काय होतं की तो ॲटमचा जो मास आहे तो न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतो. बघा आपला ॲटम कसा दिसतो, हा आहे आपला न्यूक्लियस. ठीक आहे, तर आपल्या ॲटमचा जो मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतो, न्यूक्लियस मध्ये. नंतर बघा, सिन्स अन ॲटम इज व्हेरी टायनी. बघा आपल्याला माहिती आहे ॲटम खूप छोटे असतात म्हणून आपण त्यांना डोळ्याने बघू शकत नाही, आपल्याला त्याला मायक्रोस्कोपनी बघावं लागते. म्हणजे काय की आपले ॲटम खूप छोटे असतात, खूप खूप छोटे असतात. इट वॉज नॉट पॉसिबल टू मेजर. आणि त्यामुळेच काय की इतकी छोटी गोष्ट आहे, आपण त्याला कसं मेजर करणार, त्या ॲटमचा मास, त्या ॲटमची लेंथ, तो किती मोठा आहे, हे सर्व मेजर करणं आपल्याला पॉसिबल नाही आहे जेव्हा तो इतका छोटा आहे. Therefore the concept of relative mass of atom was formed. आणि त्यामुळेच आपण रिलेटिव्ह मास हा कन्सेप्ट आणला, ज्यामध्ये काय करत होतो आपण, एखादा एलिमेंट घेत होतो त्याच्या रेफरन्स मधून आपण दुसरा ॲटॉमिक मास काढत होतो. To express relative mass of an atom, reference atom is considered. The two reference atom were as follow. The first is hydrogen atom. आता हायड्रोजन ॲटमच का चूज केलं, कारण तो सर्वात लाइटेस्ट ॲटम आहे. The hydrogen atom is the lightest. The relative mass of hydrogen atom is 1. आपल्याला माहिती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजे काय की त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि एकच प्रोटॉन. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय होतं, प्रोटॉनचा नंबर. प्रोटॉन जेव्हा 1 आहे तर ॲटॉमिक मास काय असेल, 1. द मास ऑफ ॲटम इज 1 which has only one proton in its nucleus.
का बरं त्याचं ॲटॉमिक मास 1 आहे? कारण त्याच्या न्यूक्लियस मध्ये ओनली 1 प्रोटॉन आहे. On this scale, the relative atomic mass of many elements come out to be fractional. आता जेव्हा आपण या रेफरन्स ॲटम घेतला आपला हायड्रोजन, तर काही जे एलिमेंट्सचे मासेस आहे ते फ्रॅक्शनल मध्ये आलेले आहे. Therefore, कार्बन वॉज सिलेक्टेड ॲज रेफरन्स ॲटम. आणि हायड्रोजनच्या याच कारणामुळे की याच्या जेव्हा आपण रेफरन्स घेत आहोत तर काही एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मास आहे ते काय येत आहे? फ्रॅक्शनल येत आहे. आपल्याला आपला मास कधी फ्रॅक्शनल असतो का? नाही. तर म्हणून काय झालं की आपण कार्बनला रेफरन्स ॲटम म्हणून चूज केलं. Therefore, carbon was selected as reference atom. आता आपला सेकंड काय आहे? बी, कार्बन सी. Atom, the carbon atom is selected as reference atom. In this scale, the relative mass of carbon is accepted as 12. आपल्याला माहिती आहे कार्बनचा ॲटॉमिक मास किती असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर 6 असतो. तर ॲटॉमिक मास किती असतो? 6 च्या डबल किंवा डबल पेक्षा जास्त. तर 6 टू चा 12. तर त्याचा ॲटॉमिक मास किती असतो? 12. The relative atomic mass of one hydrogen atom compared to carbon atom becomes. काय होतं बघा, आपण जेव्हा यांना कंपेअर करतो आता आपला कार्बनचा ॲटॉमिक मास किती असतो? 12 आणि हायड्रोजनचा किती असतो? 1. तर जेव्हा आपण यांना कंपेअर करूया तेव्हा काय येईल? 1 hydrogen atom equals to 12 म्हणजे कार्बनचा ॲटम डिवायडेड बाय 12 आणि यामधून काय मिळतो आपल्याला? आन्सर 1. म्हणून आपण कार्बनला ॲज अ रेफरन्स ॲटम चूज केलेला आहे. ठीक आहे. तर आपण किती रेफरन्स ॲटम चूज केले? एक हायड्रोजन आणि दुसरा म्हणजे कार्बन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. What is meant by unified atomic mass? आता युनिफाईड ॲटॉमिक मास काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. During earlier time, the relative mass of atom was considered for measuring the mass of atom directly. आधीच्या काळात काय करत होतो आपण की त्या मासचा ॲटम डायरेक्टली मेजर करत होतो. But since the founding the unified mass, आणि जेव्हापासून आपल्याला युनिफाईड मास भेटलं म्हणजे काय? हा एक युनिट आहे ज्यामुळे आपण मास इझिली मेजर करू शकतो. रिलेटिव्ह मास इज नॉट ऍक्सेप्टेड. आता जेव्हा युनिफाईड ॲटॉमिक मास आला तर जो रिलेटिव्ह मास कन्सेप्ट होता तो काय झाला? नाहीसा झाला आणि आपण युनिफाईड ॲटॉमिक मास यूज करायला लागलो. आता हा काय आहे? युनिफाईड ॲटॉमिक मास is the unit of atomic mass. काय? डॉल्टन. काय आहे? याचं नाव डॉल्टन आहे. म्हणजे याचा सिम्बॉल U आहे. 1 डॉल्टन म्हणजे किती होतं? 1.6 into 10 raised to the power -27 kg. तर हे काय आहे? युनिफाईड ॲटॉमिक मास. काय केलं आपण? आधी रिलेटिव्ह कन्सेप्ट यूज करत होतो, आता आपण तो सोडला आणि आपण काय यूज करतो? युनिफाईड ॲटॉमिक मास. तो म्हणजे काय असतं? 1 डॉल्टन म्हणजे 1 U इक्वल्स टू 1.6 into 10 raised to the power -27 kg. नेक्स्ट बघा काय आहे? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय मोल ऑफ अ सबस्टन्स. आता आपल्याला मोल काय असतं आणि मोलचा एखादा एक्झाम्पल घेऊन आपल्याला मोल हा एक्सप्लेन करायचा आहे. बघा काय लिहिलं आहे. आता मोलची आपण सर्वात आधी डेफिनेशन लिहिला. मोल काय असतं? एखादी क्वांटिटी आहे जी जेव्हा आपण ग्राम मध्ये मेजर करतो ती कशाच्या इक्वल आहे? मॅग्निट्यूड ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डॉल्टन्स. म्हणजे काय लिहिलं आहे बघा. आता जसा ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनचा मास असतो 16.
16 ग्राम. आता जेव्हा आपण याला मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स डॉल्टन मध्ये कन्वर्ट करू तर तो काय होईल 1 मोल. आता बघा जसं तुम्हाला दिलं आहे 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन आणि तुम्हाला म्हटलंय की मोल मध्ये कन्वर्ट करा, तर आपण काय करणार, आपल्याला जी क्वांटिटी दिली असते ती अप्पर मध्ये आणि जो मास असतो आपल्या एलिमेंटचा तो लोअर मध्ये. 16/16 किती होते 1, म्हणजे 16 ग्राम ऑक्सिजन म्हणजे किती होतं 1 मोल ऑफ ऑक्सिजन. म्हणून इथे डेफिनेशन मध्ये काय लिहिलं आहे बघा, a mole is that quantity of substance whose mass in gram equals to magnitude to molecular mass of that substance in Dalton. आणि आपण त्याचा एक्झाम्पल लिहिलाय बघा. फॉर एक्झाम्पल atomic mass of oxygen atom is what 16U. 16 Dalton असतो एका ऑक्सिजन ॲटमचं मास. तर the molecular mass of oxygen molecule. आता बघा इथे मॉलिक्यूल का बरं लिहिलाय, कारण O2 चे 2 ॲटम आहे, O2 आहे, तर याला काय म्हणू आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता जेव्हा एक आहे तर त्याचं 16 आहे, जेव्हा 2 असतील आपण 2 नी मल्टिप्लाय करणार तर काय येईल 32U. Therefore 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. काय म्हटलं आहे बघा, तुम्हाला इथे ऑक्सिजन मॉलिक्यूल दिलेला आहे, O2, याचा मास किती आहे 32U. ठीक आहे, आणि तुम्हाला आता दिलेला आहे 32 ग्राम ऑक्सिजन. आता आपल्याला मोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करणार, जे गिवन दिलेलं आहे 32 ग्राम डिवायडेड बाय आपला जो मॉलिक्युलर मास असतो 32 किती येईल 1, म्हणजे आपला हा काय होईल 32 ग्राम म्हणजे 1 मोल ऑफ ऑक्सिजन. आणि हे झालं आपण आधी मोलची डेफिनेशन लिहिली आणि मग त्याचा एक एक्झाम्पल लिहिला. असंच आपण वेगवेगळे एलिमेंट सुद्धा लिहू शकतो, जसं सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम. आपण इथे एक्झाम्पल म्हणून वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ शकतो. चला तर पुढचा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.